आज 19 जूनला पुण्यामध्ये गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी बोलताना वारीसाठी मोबाईल टॉयलेट आणि हिरकणी कक्ष वाढवले असल्याची माहिती त्यांनी दिली। यासोबतच आरक्षणावर बोलताना आरक्षणासाठी शासनाला जे जे करणे शक्य आहे ते केलं आहे असंही ते म्हणाले। वारीमध्ये होतो त्यावेळेला इतकी गर्दी सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी सेंटर होते आरोग्याचे त्या ठिकाणी होते। 2.5 कोटीची औषधी घेतली, काही 2.5 कोटीची घेतील असं नाही, टेंडर काढलं असेल तरी त्याच्यामध्ये काही अटी शर्ती असेल, जेवढं लागेल तेवढं घेऊन येतं, परत देऊ तर परतही जाईल। मला माहिती नाही, माझं ते खातं नाहीये, परंतु कुठे असुविधा होऊ नये, कुठेही कमतरता पडू नये कुठल्या गोष्टीची, हा त्या मागचा हेतू आहे। आणि म्हणून 2.5 कोटीची का मागितली? आता समजा 1 कोटीची मागितली ना पूर्ण पडली, अर्धे लोक तसेच गेले, तर परत ती टीका होईल की मग तुम्ही एवढे सेंटर लावून ठेवले, मग औषधं का पूर्ण आणले नाहीत। आणि म्हणून मला असं वाटतं त्या मागचा हेतू शासनाचा स्वच्छ आणि चांगला आहे। म्हणून टीका टिप्पणी तर मग कमी आणले तरी होतील, जास्त आणले तरी होतील, बरोबर आले तरी पण होतील। आणि म्हणून मला वाटतं ही आमचा एक मोठा महोत्सव आहे, हा एक उत्सव आहे वारकरी संप्रदायाचा, याकडे कोणी राजकारण म्हणून बघू नये, टीका टिप्पणी करून अशी माझी सगळ्यांना विनंती। तसं नाही माझ्या गेल्या वर्षी संबंधित मंत्री महोदयांनी असं मोठं शिबिर लावलं, मोठं तामझाम केलं, त्यातला पक्षाचा स्वतःचा प्रचार करून घेतला। शासनाचं वारकऱ्यांना काय मिळालं, शासनाला काय मिळालं हे होतं इथं, यंदाही तेच होताना दिसतं दुर्दैवाने। नाही, मला वाटतं की गेल्या वेळेला पण आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी, मी स्वतः त्या ट्रेनमध्ये होतो, ठीक आहे, काही ठिकाणी पोस्टर वगैरे लावले गेले असतील, लावले, ठीक आहे, ते आपण यावेळेला टाळू। पण या मागचा हेतू जो आहे आरोग्य खात्याचा किंवा मंत्र्याचा तो शुद्धच आहे। वारकऱ्यांना सेवा मिळाली पाहिजे, सुविधा मिळाली पाहिजे। अचानकपणे कोणाला त्रास झाला आहेत, अनेक रुग्ण काय सगळे तिथे येणारे वारकरी आहेत ते वयस्कर असतात, आपण बघितलं तिथे काही सगळे तरुण येतात आणि त्यांना काय होणार असं नाही। पण मला वाटतं इथे वारकरी येणार ते अगदी ग्रामीण भागातले असतात, शेतकरी शेतमजूर वर्गातले असतात, आणि त्यामुळे या सुविधा देणं आमचं शासनाचं कर्तव्य आहे। आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळ्या व्यवस्था करत आहोत। वारीच्या संपूर्ण वाटेवरती जे मोबाईल टॉयलेट आपली उभारली जातात, अशा घटना घडल्या की तिथं वारकरी मुक्कामाला जातात, ते लावण्याची व्यवस्था केली जाते, तिथंच ते मोबाईल टॉयलेट उभारले घडले। यावर्षी ते घडू नये यासाठी काय समन्वय चालक आणि आपल्या ज्यावेळेला मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आम्ही तिथे उत्तम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुद्धा केलेली आहे। जे कामगार आहेत तिथे स्वच्छता ठेवणार आहेत त्याच्या संख्येमध्ये सुद्धा आम्ही जवळपास 1.5 पटची वाढ त्या ठिकाणी केलेली आहे। आणि आपण जे म्हणताय ट्रेनच्या बाजूला लागले ते मला माहिती नाही, पण असं जर काही गेल्या वर्षी झालं असेल तर यावेळेला आपण ती चूक निश्चित दुरुस्त करू, आम्ही अधिकाऱ्यांना सूचना देऊ। ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे जालन्यात। भाजप म्हणतं आमचं डीएनए ओबीसी आहे, पण आज 7वा दिवस आहे, सरकारने कुठले रिस्पॉन्ड केलेले? मागच्या सीएम स्वतः गेले होते, पवार गेले होते, त्यात मराठा समाज एक शंका आहे, वाढतो इलेक्शन मध्ये नाव घेऊन ओबीसीची काहीच नाही गरज नाही। आपणही बघितलं की ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मंत्री जाऊन आलेले आहेत, 1 नाही 2 नाही 4 5 6 मंत्री जाऊन आलेले आहेत, असं नाहीये। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची दखल घेतलेली आहे, उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांची दखल घेतलेली आहे। बघू आज उद्यामध्ये कदाचित अजून कोणी त्या ठिकाणी शासनाकडे जाणार आहे। आणि असं नाहीये की ओबीसीची दखल घेतली नाही, मराठा समाजाची दखल घेतली। आपण बघतायत की मी दररोज बघतो ना, आपणच दाखवतायत, अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत। शिष्टमंडळ म्हणून शासनाचं ते मंत्री ओबीसी म्हणून गेले असतील काही, शासनाचं सिस्टम नाही आता आंदोलन वाढवलं, मोठं केलं, त्याला रिस्पॉन्स दिला, त्या तुलनेत ओबीसी मंत्री ज्या वेळेला जातात ते काही ते वैयक्तिक म्हणून जातील, ते शासनाचे प्रतिनिधी म्हणून जातात। मी कदाचित उद्या परवा मी सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे, जाईल, पण आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच जातो, आम्ही वैयक्तिक मंत्री म्हणून तिथे कोणी जातं मला असं वाटत नाही। आणि निश्चित त्यांची दखल शासनाने घेतलेली आहे। आमचा प्रयत्न आहे की 1-2 दिवसात आज उद्यामध्ये त्यांचे उपोषण सोडावं, त्याच्या काय मागण्या आहेत त्याचा शासन निश्चित विचार करेल, त्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करेल। पण उपोषण त्यांनी सोडावं, कारण 6वा-7वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे, उगाच त्यांची काळजी आम्हालाही आहे, आरोग्याची काळजी सुद्धा शासनाला निश्चित त्या ठिकाणी आहे। मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, अजितदार आहेत, सर्वांनी ज्या बाबतीमध्ये चर्चाही केलेली आहे आणि दखलही घेतलेली आहे। आता जो तो त्याची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं याच्यामध्ये। आता सुप्रियाताईंनाही माहीत आहे कशा पद्धतीने सगळे आंदोलन उभे राहिले आहेत, काय काय झालंय, मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं तर आम्हाला आरोप करता येतील, पण आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बोलणार नाही। पण मला असं वाटतं की इकडे कुठे 2 समाजामध्ये दुही निर्माण होईल, कुठेतरी वैर निर्माण होईल, अशा पद्धतीने कोणी राजकीय नेत्यांनी सुद्धा या बाबतीत वक्तव्य करू नये मला असं वाटतंय। आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण
ज्यांनी याला उभं केलं त्यांनी त्याला उभं केलं. आता लोकांना माहिती आहे काय काय झालं म्हणून, त्याच्याबद्दल मी या ठिकाणी पुन्हा पुनरुच्चार करणार नाही. पण मला वाटतं असं कुठेही नाही आहे यांनी उपोषण केलं म्हणून त्याला उभं केलं, त्यांना उभं केलं म्हणून यांनी उभं केलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. जरांगेंचं उपोषण किंवा आंदोलन गेल्या वर्षभरापासून आधीपासून सुरू आहे. हां. आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरती ते आंदोलन थांबतं आणि पुन्हा सुरू. यामध्ये सरकारला ते कुठल्या तरी निश्चित काय कन्क्लुजनवर आणण्यामध्ये यश आजपर्यंत नाही यशाचा प्रश्न नाही. आपणही पत्रकार आहात, आपल्याला याची कल्पना आहे की शासनाने जे जे करण्यासारखं आहे ते सर्व मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आरक्षण कोणी दिलं? ते पहिल्यांदा आमच्या सरकारने 19 मध्ये दिलं, 1924 दरम्यानच दिलं. त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. इतक्या वर्षामध्ये 50 वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का? पवार साहेब तर म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, हे त्यांचं स्टेटमेंट आहे, आवश्यकताच नाही, हे तेच म्हणाले होते आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला. सेशन कोर्टात, हायकोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं. दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं, कमी पडलं त्यांना, ते त्या ठिकाणी कमी पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेटाळलं गेलं. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि म्हणून आमची भूमिका, भारतीय जनता पक्षाची भूमिका, आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती, आताही स्वच्छ आहे. आताही 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन, विशेष सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही आहोत. पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पडलेली आहे. आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे, त्यांचं म्हणणं सगळे सोयऱ्यांना द्या, हे कोर्टामध्ये कोणी टिकणारच नाही, हे टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही मला तरी वाटतं, मला जी माहिती त्याप्रमाणे. पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल. असं आपल्याला का वाटतंय? असं आपल्याला का वाटतंय? रोल रोल त्या 17 जुलैला पंढरपूर इथे आषाढीची वारी आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये वारकरी त्या ठिकाणी येतील. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे सलाबदाप्रमाणे त्याची व्यवस्था ही करण्यासाठी आणि विशेष करून ही वारी निर्मल व्हावी, स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, सुरक्षित व्हावी यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. आणि म्हणून कुठे अस्वच्छता होऊ नये, कुठे त्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. शासनाकडून मुबलक असा निधी, म्हणजे आपल्याला कल्पना असेल की गेल्या वेळी नुसतं ग्रामविकास खातं, कारण याचा मोठा सहभाग या सगळ्या वारीमध्ये आहे. ज्या ज्या गावांना वाऱ्या थांबतात त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, स्नानगृह, महिलांना पुरुषांना कपडे बदलण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था, हिरकणी कक्ष, अशा सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून गेल्या वेळी या सर्व वारीसाठी ग्रामविकास खात्याकडून 26 कोटी रुपये दिलेले होते. यावेळेला जवळपास 50 कोटी रुपये आम्ही यासाठी मंजूर केलेले आहेत. टॉयलेटची संख्या आम्ही वाढवली, स्नानगृहाची संख्या आम्ही वाढवली, हिरकणी कक्ष आम्ही वाढवलेले आहेत, पाण्याचे टँकर आम्ही वाढवलेले आहेत आणि कुठेही अस्वच्छता होऊ नये, ही वारी अतिशय निर्मल आणि स्वच्छ व्हावी यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. ग्रामविकास खातं सोडून आरोग्य विभाग आहे, नगरविकास खातं आहे, ज्यांच्या मार्फत सुद्धा मोठा निधी आम्ही या आषाढीच्या वारीसाठी या ठिकाणी दिलेला आहे. जवळपास 100 कोटी रुपयाचे रस्ते तात्काळ करण्याचे आदेश मुख्यमंत्री त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी दिंड्या येत आहेत, वारी आहे. पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा प्रशासकीय मान्यता तात्काळ 107 कोटी रुपयाच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आरोग्याच्या अतिशय चोख बंदोबस्त, चोख व्यवस्था, म्हणजे ॲम्ब्युलन्सपासून डॉक्टरांचे सगळ्या दूर पथक असतील, फिरते पथक असतील, स्थानिक दवाखाने त्या ठिकाणी असतील, त्या सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि शासन प्रशासन तर सज्ज आहे, पोलीस यंत्रणा सज्ज आहे, पण त्याचबरोबर NGO आहेत, सामाजिक संस्था आहेत, महाविद्यालयातील आमचे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, यांचा सहभाग आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी या ठिकाणी घेणार आहोत. आणि म्हणून ही वारी अतिशय सुंदर व्हावी. प्रत्येक वारकऱ्यांनी या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे की यावेळची वारी ही सर्वात सुंदर वारी होती, चांगली व्यवस्था आमची ठेवण्यात आली होती असं म्हटलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी त्या कामाला लागलेलो आहोत. पालखी मार्गावर अनेक गाव असे आहेत
तिथे अजून काही प्रामुख्याने दुष्काळाचं कावड आहे. म्हणजे काही भागात चांगला पाऊस झाला तर पाणी मार्गावरची गावं जी आहे ते पाण्याची टंचाई निश्चितपणे भासणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरनी किंवा रुपयाच्या पाण्याने होणार आहे. वापरण्यासाठीच्या पाण्याच्या मला वाटतं पावसाने आता चांगली सुरुवात यावर्षी केलेली आहे. अनेक ठिकाणी सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये कधी नव्हता असा चांगला पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि अजूनही 17 जुलैला वेळ आहे. मला असं वाटतं तोपर्यंत पाऊसही चांगला पडेल, पण त्याला पर्यायी व्यवस्थासुद्धा आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून ठिकाणी केलेल्या आहेत. मुबलक टँकर म्हणजे कुठेही कोणाला अडचण येईल, कुठे अस्वच्छता होईल पाण्याच्या माध्यमातून, अव्यवस्था होईल असं कुठेही त्या ठिकाणी होणार नाही. त्यासाठी ज्या ज्या योजना आखाव्या लागतील, कराव्या लागतील, उपाय करावे लागतील त्या आम्ही सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून करत आहोत. यावर्षी पालखीच्या संदर्भात म्हणजे आषाढी वारीच्या दिवशी मुख्य पूजा जी आहे त्या पूजेला वेगवेगळ्या जिल्ह्यांचे 10 प्रमुख देखील त्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. तर त्याच्या बाबत काही विरोध प्रतिक्रिया येतात. स्थानिक पंढरपूरच्या लोकांनी असं करायला नको असं देखील म्हटलेलं आहे. काय आता तो प्रश्न तिथल्या स्थानिक मॅनेजमेंटचा आहे, व्यवस्थापनाचा आहे. त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. पण याचबरोबर आपण दिंडीचा या ठिकाणी विषय केला. जवळपास 1500 दिंड्या त्या सगळ्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये येत असतात, पालख्यांना जॉईंट होत असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये यावेळी पहिल्यांदाच असं झालं. प्रत्येक वेळेला काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, व्यवस्था असतात, त्या करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पुन्हा सांगेल की कुठेही निधीची कमतरता होणार नाही. ही वारी स्वच्छ व्हावी, निर्मल व्हावी, सुंदर व्हावी, सुरक्षित व्हावी यासाठी सगळ्या प्रशासकीय शासकीय योजना यंत्रणा ज्या आहेत त्या सर्व कामाला लागलेल्या आहेत आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, NGO आहेत, महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, या सगळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी पुन्हा सांगेल की यावेळेला या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये घेणार आहोत. हा निधी द्यायला वारकरी संप्रदायाचा विरोध होते. म्हणजे भीत काय नाही. नाही, आता काही ठिकाणी पॉझिटिव्ह असतं, काही ठिकाणी निगेटिव्ह असतात, पण मला असं वाटतं की चांगला निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे की ज्या काही प्राथमिक गरजा असतात, काही खर्चही असतो पालख्यांना. आता सगळ्या पालख्या काही सक्षम आहेत असं नाही आहेत. काही पालख्यांनी विरोध दर्शवला असेल आहे, मी बघतोय, त्या सक्षमही असतील, त्यांना गरजही नसेल, पण मला असं वाटतं अनेक ठिकाणाची मागणी होती की बाबा काही करता आलं यासाठी. नाही तर जवळपास या दिंड्यांची सगळी नोंद असते. या ठिकाणी जवळपासच्या 1500च्या जवळपासच्या दिंड्या आहेत, त्याची सगळी नोंद असते. शासनाकडे सुद्धा त्यांची आता नोंद झालेली. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये बोगस अजून 200-500 वाढतील का 1000 वाढतील का दुप्पट होतील मला असं काही कुठे वाटत नाही. 20,000साठी कुठेतरी दिंडी घेऊन येईल असं काही होणार नाही आणि अशी आमची वारकरी समाजाची संस्कृती नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं तसं काही होणार नाही. आम्हाला भीक नको आहे तुमची, तरी तुम्ही का देताय? तुमच्या काहीतरी लागून चालत सीएम साहेब. नाही, मला वाटतं आता आम्ही सगळ्याच व्यवस्था आम्ही वारकऱ्यांच्या या सगळ्या वारीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो. मला वाटतं आपण बघितलं की गेल्या वर्षापेक्षा दुप्पट 2.5 निधी आणि गेल्या वर्षी सुद्धा खूप मोठा निधी, जेवढी मागणी होती तेवढा निधी आम्ही त्या ठिकाणी दिला. त्याच्या आधी सुद्धा तो कमी होता. म्हणजे सुरुवातीला मला आठवतं की कोरोनाचा काळ सोडला तर त्याच्या आधी 9-10 कोटी रुपये दिलेला होता, नंतर तो 22 झाला, नंतर तो 27 झाला आणि आता आपण तो जवळपास 50 कोटीच्यावर. माझा ग्रामविकास खात्यात सांगतो मी, एवढा मोठा निधी. यातून आमचं फक्त अपेक्षा हीच आहे की कुठेही अडचण येऊ नये, वारकऱ्यांना कुठेही त्यांची उपेक्षा होऊ नये. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, स्नानगृहाच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित व्हाव्या हा या मागचा हेतू आहे. आणि म्हणून आम्हाला वाटलं की मुख्यमंत्र्यांना हे वाटलं की या ठिकाणी ज्या दिंड्या येतात त्यांनी कुठल्या काही स्थानिक अडचणी असतील, किरकोळ अडचणी असतील तर त्याही भागवल्या जाव्यात, त्यासाठी हा प्रयत्न आहे. 2 कोटीच्या औषधं खरेदीवरून सध्या मागणी सुरू आहे की वारीसाठी 2 ते 8 कोटीच्या औषधं खरेदी केली जातात. एवढ्या औषधं आहे का? मला वाटतं आपल्याला एक कल्पना आहे की लाखो भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये, सर्वात मोठी आमची ही आषाढीची वारी म्हणजे अगदी सागरच असतो गर्दीचा. दिलं 1924च्या दरम्यानच दिलं, त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. इतक्या वर्षामध्ये 50 वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का? पवार साहेब तर म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, हे त्यांचं स्टेटमेंट आहे, आवश्यकताच नाही, हे तेच म्हणाले होते आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला. सेशन कोर्टात, हायकोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं. दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं, कमी पडलं, त्यांना ते त्या ठिकाणी कमी पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेटाळलं गेलं. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे
आणि म्हणून आमची भूमिका, भारतीय जनता पक्षाची भूमिका, आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती, आताही स्वच्छ आहे. आताही 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन, विशेष सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे. आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही आहोत. पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पाडलेली आहे. आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे, त्यांचं म्हणणं सगळे सोयऱ्यांना द्या, ते कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही, ते टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही. मला जरी वाटतं, मला जी माहिती त्याप्रमाणे, पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल. असं आपल्याला का वाटतंय? असं आपल्याला का वाटतंय? आम्ही कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये ओबीसी समाजाचा काही अन्याय करण्याचा किंवा त्यांच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाहीये, सर्वांना न्याय द्यायचा आहे. पण तो काही मंडळी, काही लोक त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतायत. ही सूर्यप्रकाशाची स्वच्छ गोष्ट आहे आणि म्हणून काही काही ठिकाणी लोक स्टेटमेंट वेगवेगळी करतायत, राजकीय लोक. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा फटका हा भाजपला सुद्धा बसलेला आहे. पण त्याचा फायदा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झालेला फायदा नाही. त्यांच्या बाजूने मराठा समाज उभा राहिलेला या निवडणुकीमध्ये दिसतंय. कुठेतरी तेच माणूस जरांगे यांच्या पाठीशी आहे असं सुद्धा सातत्याने म्हटलं जात होतं. छत्रपती संभाजीनगरची जागा कशी निवडून येते? मराठवाड्यात सगळ्या पडतात, हे काय नाही. ते त्याच्या मतदारांचा कौल आहे त्याच्या ठिकाणचा, त्याच्यामध्ये काही त्यात काही दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही आहे. कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाला चालवत आहे. मला असं वाटतं मतदारांनी त्या ठिकाणी कौल दिलेला आहे. आता मराठवाड्यात आमची एक जागा आली तरी पण तुम्ही आम्हाला तेच विचारताय. दुसरा असा आहे, भाजप म्हणते ओबीसी आमचं डीएनए आहे, मग तेच भाजप ओबीसीनं वारंवार का सोडतं? कोणाला वाऱ्यावर सोडलं? आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही. आम्ही मराठा समाजालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे. त्यांना आरक्षण आम्ही दिलेलं होतं गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी, यावेळेला सुद्धा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा असताना तिघांनी आम्हीच आरक्षण दिलेलं आहे. 10% कोणी केलं आतापर्यंत? कोणी केलं असं सांगा तुम्ही मला. आम्ही स्पेशल सेशन घेऊन, एका दिवसाचं अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. आपणही बघितलेलं आहे. आम्ही कुठेही मराठा समाजाच्या विरोधात नाही आणि ओबीसीच्या विरोधात नाही. आम्ही सगळ्यांना आम्ही वारंवार सांगितलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार होतो. आम्ही तसं दिलेलंही आहे. मंत्री छगन भुजबळांनी एक सूचक वक्तव्य आता केलेलं आहे. असं म्हणलेत की मी अजितदादांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत आहे. म्हणजे या वाक्याचा काय अर्थ लावायचा? नाराज आहे गेले काही दिवस छगन भुजबळ, हे तर म्हणजे ते सातत्याने बोलून दाखवत आहेत. मला वाटतं दोघींचा अर्थ एकच आहे. दोघींचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कोण आहेत? अजितदादा आहेत. दादांसोबत नाही असं म्हणतात. म्हणजे भोपळा विळ्यावर पडला काय, विळा भोपळा मारला काय, असा हा विषय आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, म्हणजे अजितदादा सोबत आहे. पण गेले काही दिवस ते नाराज आहेत आणि सातत्याने ती नाराजगी बोलून म्हणजे दाखवत आहेत, सातत्याने दिसतंय ते. नाही, नाराज वगैरे मला असं काही वाटत नाही. कारण मी नाशिकला तर या निवडणुकीत असताना 3-4 वेळा माझ्याची बैठक झाली. त्यांची मागणी तिकिटाची होती लोकसभेची. एखाद्या मागणी असल्यापेक्षा त्यांना आधी सांगण्यात आलं होतं. त्यांनी तयारी केली. त्यांचं आपण नावही खूप दाखवलं सगळ्या चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, प्रेस मीडियाच्या माध्यमातून. पण नंतर त्यांचं तिकीट नाकारलं गेलं किंवा शिवसेनेने आग्रह धरला की ही जागा आमची सिटिंग आहे, ते मला द्यावी. त्यामुळे ते थोडे नाराज होते. पण तो मला वाटतं त्यामुळे की त्यांची नाराजी खूप आहे आणि मी अजितदादांबरोबर नाही. आजही कालही मला वाटतं त्यांनी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच बघितलं. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझी कुठेही नाराजी नाही, मी अजितदादांबरोबरच आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांना जागा मिळावी, राज्यसभा मिळावी त्यांना अशी इच्छा होती. आता हा त्यांचा, मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचा, अजितदादांचा त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी सगळ्यांनी बसून हा निर्णय केलेला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी बसून हा निर्णय केलेला आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलं, मला असं वाटतं की मी जे बघितलं ते की हा निर्णय एकमताने झालेला आहे. माझी कुठेही नाराजी नाही. माझी मागणी होती पण आता माझा हा निर्णय झालेला आहे, यात माझी कुठेही नाराजी नाही. ते मी नाही सांगू शकत. दिलं मग आम्ही. आता आमच्या लक्षात दिलं, मंत्रिपद मिळालं. आम्ही सगळ्यात जास्त मतांनी महाराष्ट्रात 2,80,000 मतांनी निवडून आणलं. मी वारंवार आपल्याला सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबर निवडू. जळगाव आणि रावेर दोन्ही जागा त्या आम्ही आणलेल्या आहेत. दुसरा भाजपमधलं फेरबदल तर थांबलेलं आहे. मंत्रिमंडळ तिकडेच बसा तुम्ही. हां 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 तुम्ही तिकडेच बसा थोडं. राजकीय सगळं. हां 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 भाजपमधलं फेरबदल तर थांबला संघटनात्मक, मंत्रिमंडळ विस्तार कधी?
आता ते काल मला वाटतं त्या संदर्भामध्ये दिल्लीला बैठक झाली आमच्या कोर कमिटीची आणि लवकरच काय मला वाटतं जो निर्णय होईल, वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे तो निर्णय होईल. तर आता लोकसभा निवडणुकांचे जे निकाल लागले त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारतीय जनता पक्षामध्ये विशेष बदल करण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीच्या काही सूचना किंवा अशी अपेक्षा व्यक्त केली गेली का? कारण या काही वेगवेगळ्या पातळ्यांवरती आता सगळ्यांचं चिंतन होत आहे किंवा मला वाटतं हा विषय फार वरच्या लेवलचा आहे, केंद्रीय स्तरावरचा आहे. आमचे केंद्रीय नेते जे आहेत ते या संदर्भामध्ये निर्णय करतील. RSS काय सांगताय ते कोणाला सांगताय, आमच्या लेवलचा तो विषय नाहीये. मला असं वाटतं आमच्या स्तरावरचा विषय नाहीये, तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय करतील. कुठेच भाकरी फिरणार नाही, पोळी फिरणार नाही. आमचं सरकार अतिशय मजबूत आहे आणि पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगेल की येणाऱ्या विधानसभेमध्ये अगदी मोठ्या संख्येने, त्या मोठ्या थंब मेजॉरिटीमध्ये आम्ही त्या ठिकाणी निवडून येऊ. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता होणार आहे नव्याने निवडणूक. महायुतीचा काय विचार साधारणपणे किती जागा? कारण आता या 11 रिक्त होत आहेत. तो अधिकार कुठलाही मला नाहीये. आमचे नेते आहेत तिन्ही पक्षाचे 3, ते निर्णय करतील. आमचे अध्यक्ष आहेत बावनकुळेचे, ते निर्णय करतील आणि शेवटी हा निर्णय केंद्र स्तरावरचा आहे. आमचे वरिष्ठ त्या बाबतीवर निर्णय घेतील. धन्यवाद.